आओ, तुम्ही अजून इथेच? घरी नाही गेला? वाजले किती? ते मला तुमच्याशिवाय त्या घरात नाही करमत. मला तुमच्या सोबत राहायचंय. आओ, असं काहीच न बोलता कसं काय जाताय? लालीजी, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आश्रमात कोणालाही घरच्यांना राहता नाही येणार. पुन्हा पुन्हा परत परत तेच तेच सांगू का? मी इथं राहिले तर लोक काय म्हणतील याची काळजी वाटते ना तुम्हाला? अहो, पण लोक काय बोलतच राहतात. आणि मी मी तुमच्या हक्काची बायको आहे ना, मग लोक कशाला काय बोलतील? कोण बायको? कुठली बायको? कुठला संसार? हे सगळं सोडून मी पुढे आलोय. त्यामुळे पुन्हा 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 हेच हेच बोलू नका. तुम्हाला खरंच लोकांची भीती आहे का तुम्हालाच माझ्यापासून लांब जायचंय? हं? आता नकोशी झाली ना मी? मला कळतंय, मी जर इथे राहिले नाही तरच तुम्हाला इथलं अख्खं रान मोकळं मिळेल, म्हणून मला घालवताय ना? संसारात होतात तेव्हा नाही थांबलात, आता काय थांबाल? मला सांगा, ती जी पोरगी येते सारखी सारखी, काय नाव तिचं? ती विभा का काय? तिचं काय काम असतं? काय तिला काय झाले? काय प्रकरण आहे? बघा, तुम्ही काय विचार करायचा तो करा. मी तुम्हाला थांबवणार नाही आणि समजवतही बसणार नाही. तुमच्या याच संशयी स्वभावामुळे मला तुमचा कंटाळा आला होता. हे संसार, नवरा बायको हे सगळं सोडून द्या. आता मी परमार्थाच्या मार्गावर निघाला. या सगळ्याच्या अपेक्षा माझ्याकडून धरू नका. ऐका ना, तुम्ही करा की परमार्थाचं काम. मी कुठं नाही म्हणते. तुम्हाला हवं ते करा. मी तुमच्या कामात अजिबात लुडबुड नाही करणार. बायको आहे ना तुमची, मी तुमची काळजी घेईन. हवं तर दासी बनून राहीन, शपथ. शुभरात्री. आओ आओ, ऐका तरी माझं. हे मला आश्रमात राहू देत नाहीयेत, म्हणजे नक्कीच काहीतरी घडतं इथं. मला कळत नाही, पण मला शोधलंच पाहिजे.